जिल्ह्यात कोरोनाचा एकही रुग्ण नाही. घशात खवखव, ताप, खोकला असल्यास तपासणी करून घ्यावी. जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सुमंत वाघ. जिल्हा रुग्णालयासह शहरातील प्रमुख खासगी रुग्णालयात घशात खवखव, ताप, अंगदुखी तसेच 15-15 दिवस कोरडा खोकला असलेल्यांची संख्या वाढली आहे. लोकांमध्ये कोरोना परत आला की काय अशी धास्ती आहे. कोणताही आजार अंगावर काढू नये. कोणतेही लक्षण दिसताच त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सुमंत वाघ यांनी दिनांक 12 जून रोजी दुपारी 2 वाजताच्या सुमारास बोलताना केले आहे. मे महिन्याच्या सुरुवातीला तापमानाचा पारा 46 अंशापर्यंत पोहोचला होता. त्यानंतर 20 मे पासून अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यानंतर सातत्याने असलेली ढगाळे वातावरण, अधूनमधून येणारा पाऊस, त्यामुळे तापमानात अचानक घट झाली. वातावरणात बदलाचा आरोग्यावर विपरीत परिणाम झाला असून जिल्हा सामान्य रुग्णालयात ओपीडीची संख्या वाढली आहे. सध्या कोरोनाची संख्या वाढत असल्याचे सांगितले जात असले तरी वर्धा शहरासोबत जिल्ह्यात कोरोनाचा एकही रुग्ण आढळून आलेला नाही. त्यामुळे कोरोनाबद्दल कोणीही चिंता करू नये. नागरिकांनी सतर्क राहावे, काळजी घ्यावी, असे आवाहनही जिल्हा शल्य चिकित्सक यांनी केले आहे. मी डॉक्टर सुमंत वाघ, जिल्हा शिक्षक वर्धा. मी नागरिकांना आवाहन करतो की घशात खवखव असेल, सर्दी असेल, नाकाला पाणी असेल किंवा खोकला असेल तर घाबरून न जाता नागरिकांनी जवळच्या जिल्हा रुग्णालय, सामान्य रुग्णालय किंवा खाजगी दवाखान्यामध्ये जाऊन त्याची तपासणी करून घ्यावी. आणि वाटल्यास तर कोरोनासाठी अँटीजन टेस्ट करण्यात येते किंवा RT-PCR टेस्ट करण्यात येते. प्रामुख्याने आपल्या भागामध्ये आणखी कुठल्या प्रकारची कोरोनाचं रुग्णाचं आढळलेलं नाही आहे. मुंबई, पुणे या ठिकाणी काही रुग्ण आढळलेले आहेत आणि अशामध्ये लोकांनी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे. सर्दी खोकला असेल तर आपण थोडं आयसोलेशनमध्ये राहावे आणि खोकताना, शिंकताना तोंडावर मास्क किंवा रुमाल घ्यावा. तसेच आणि इतर गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये. आणि जे काही रुग्ण आहेत आपल्या घरामध्ये, वयस्कर आहेत किंवा काही आजाराने ग्रस्त आहेत, अशा रुग्णांनी जास्त काळजी घेणे आवश्यक आहे. त्यांना जास्त कोरोना असेल तर धोका असण्याची शक्यता असते. त्यामुळे त्यांनी जास्त काळजी घ्यावी. सद्यस्थिती तरी हे सीझनल चेंजेस आहेत. त्याच्यामध्ये आमच्याकडून LII आणि सारी या रुग्णांचे सर्वेक्षण केले जाते आणि आवश्यकता वाटल्यास आपण अशा रुग्णांची अँटीजन टेस्ट घेतो किंवा मग RT-PCR टेस्ट घेतो. आणि पॉझिटिव्ह आले तर आम्ही रुग्णांना आयसोलेशनमध्ये ठेवतो आणि त्याचे ऑब्झर्वेशन करतो. त्याच्यामध्ये लक्षणाची वाढ होते किंवा नाही होते, कमी होते, जास्त होते, या पद्धतीने आम्ही त्यांना फॉलोअप करत असतो. तरी नागरिकांनी सद्यस्थितीमध्ये घाबरून जाऊ नये असे मी सर्वांना आवाहन करतो.